आकाशवाणी. दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचारी सुरक्षा हमी सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर. कामगारांच्या हितासाठी 3 विधेयकं लोकसभेत सादर. 2000 रुपयांच्या चलनी नोटांची छपाई बंद करण्याचा कोणताही निर्णय नाही. आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवण्याची केंद्राची राज्यांना सूचना. आणि भारतीय नौदलात 3 दशकाहून अधिक काळ सेवा बजावणारी निवृत्त विमानवाहू युद्धनौका INS विराट अखेरच्या सफरीवर. आता सविस्तर बातम्या. देशातील डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील अन्य निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी देणारं महामारी संशोधन सुधारणा विधेयक 2020 आज राज्यसभेत मंजूर करण्यात आलं. 1897च्या महामारी कायद्यात या सुधारणा विधेयकाद्वारे अनेक बदल करण्यात आले असून यामुळे महामारी आजारांशी लढणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षिततेबरोबरच अशा संसर्गजन्य आजारांचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकार कक्षेतही वाढ करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं एप्रिलमध्ये यासंदर्भात काढलेल्या अध्यादेशाची जागा हे सुधारणा विधेयक आता घेणार आहे. यानुसार महामारीशी लढणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर हल्ला करणं, त्यांना जखमी करणं, त्यांच्या जीवाला धोका पोहोचवणं आणि कोणत्याही प्रकारचं नुकसान करणं हा यापुढे अजामीनपात्र गुन्हा समजला जाणार असून त्यात आरोपीला जामीन देता येणार नाही. गुन्हा सिद्ध झाल्यास 3 ते 5 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा आणि 50,000 ते 2 लाखांपर्यंतचा दंड याची तरतूद करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात अनेक ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांसह इतर कोरोना योद्ध्यांवर होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यांची वाढलेली संख्या पाहता या विधेयकाची अत्यंत आवश्यकता होती असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी यावेळी राज्यसभेत सांगितलं. राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य कायद्यासंदर्भातही केंद्र सरकार संशोधन करत असून देशातल्या 14 राज्यांनी आपल्या सूचना केंद्राकडे पाठवल्या असल्याची माहितीही हर्षवर्धन यांनी यावेळी दिली. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी लोकसभेत कामगारांची काम करण्याची स्थिती सुधारण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी त्यांच्या हिताचं रक्षण करण्याच्या उद्देशानं 3 विधेयकं सादर केली. आरोग्य आणि कार्यरत परिस्थितीचं कलम 2020, औद्योगिक सहसंबंध कलम 2020 आणि सामाजिक सुरक्षा कलम 2020 अशी ही 3 विधेयकं आहेत. व्यावसायिक सुरक्षा, कामगार संघटना कायदा आणि कर्मचाऱ्यांची सामाजिक सुरक्षितता कायद्यांमध्ये सुधारणा यामधून केल्या जाणार आहेत. दरम्यान गंगवार यांनी मागील वर्षी सादर केलेले 3 कायदे आज मागे घेऊन ही नवीन विधेयकं सादर केली. मात्र मागे घेण्यात आलेले कायदे हे स्थायी समितीकडे प्रलंबित असून ते मागे घेतल्याबद्दल विरोधकांनी आक्षेप घेतला. नवीन विधेयकं विचारासाठी स्थायी समितीकडे पाठवण्याची मागणी देखील विरोधकांनी केली आहे. स्थायी समितीनं प्रस्तावित केलेल्या आधीच्या विधेयकांमधील 177 बदल नव्या विधेयकांमध्ये समाविष्ट केल्याची माहिती गंगवार यांनी या आक्षेपाला उत्तर देताना दिली. भाजपनं आपल्या पक्षाच्या सदस्यांना उद्या राज्यसभेत उपस्थित राहण्यासाठी पक्षादेश काढला आहे. शेतीविषयक 3 विधेयकं उद्या सभागृहात मंजुरीसाठी ठेवली जाणार आहेत. विरोधी पक्ष या विधेयकांना विरोध करत आहेत. ही विधेयकं ऐतिहासिक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तर विरोधक यावरून शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लोकसभेत ही विधेयकं याआधीच मंजूर झाली आहेत. दरम्यान तेलंगण राज्यानं केंद्रानं संसदेत सादर केलेल्या शेतकरी आणि शेतीशी संबंधित ही विधेयकं शेतकरी विरोधी असल्याचं सांगत विरोध दर्शवला आहे. या विधेयकांमुळे शेतकऱ्यांना नुकसान आणि कॉर्पोरेट क्षेत्राला फायदा होणार असल्याची टीका तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केली आहे. शेतकरी आपला शेतमाल कुठेही जाऊन विकू शकतील असं नसून याउलट व्यापारी कुठेही जाऊन शेतमाल खरेदी करू शकतील असं यावरून दिसून येत असल्याचं राव यांनी म्हटलं आहे. 2000 रुपये चलनाच्या नोटांची छपाई बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं अर्थमंत्रालयाकडून आज लोकसभेत सांगण्यात आलं. या संदर्भात लेखी उत्तरात अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की जनतेच्या व्यावहारिक मागण्या सुलभ करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेशी सल्लामसलत करून नोट छापण्याचं सरकारनं ठरवलं आहे.
31 मार्च 2020 पर्यंत 2,000 रुपयांच्या एकंदर 27,398 लाख नोटा तर 31 मार्च 2019 रोजी 32,910 लाख नोटा व्यवहारामध्ये होत्या असं सांगत सध्या कोविड-19च्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात या नोटांची छपाई थांबवण्यात आली असल्याची माहिती ठाकूर यांनी यावेळी दिली. कोविड-19चा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या धोरणात्मक कामाचा एक भाग म्हणून आज केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली. देशात चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी ही राज्य सरकारं प्रयत्न करत असल्याबद्दल यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी समाधान व्यक्त केलं. तसंच आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या वाढवण्याबद्दल भर द्यायला सांगितलं. मात्र अजूनही अनेक राज्यांचा मृत्यूदर राष्ट्रीय मृत्यूदरापेक्षा जास्त असल्याबद्दल त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. या बैठकीमध्ये केंद्रीय आरोग्य, गृह, उद्योग मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह देशातल्या कोरोना प्रभावित 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून भाग घेतला. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा, केरळ, तेलंगणा, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि चंदीगड या 12 राज्य आणि केंद्र प्रदेशात सध्या देशातील 80% कोरोना रुग्ण आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही या बैठकीत भाग घेऊन या राज्यांमधील ऑक्सिजन उपलब्धतेबद्दल आढावा घेतला. तसंच त्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची सूचना केली. जिल्हा आणि ग्रामीण आरोग्य केंद्रातील स्थितीचा सतत आढावा घेऊन ती सुधारण्यासाठी विविध राज्य सरकारांनी केलेल्या उपाययोजना सर्वांना सांगून परस्पर सहकार्य करावं अशी सूचनाही गोयल यांनी यावेळी केली. देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनच्या काळात प्रवासी मजुरांना केंद्र सरकारनं विविध कामांसाठी मजुरीच्या रूपात 295 कोटी रुपयांचं आर्थिक सहकार्य केलं आहे अशी माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. लॉकडाऊनच्या काळात केंद्रीय रोजगार मंत्रालयानं देशात प्रवासी मजुरांच्या सहाय्यासाठी 20 ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन केले. तसंच त्यांच्या 15,000पेक्षा जास्त तक्रारींचा निपटारा करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. लॉकडाऊन संपल्यानंतर केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारांना उपकर निधीतून बांधकाम मजुरांना आर्थिक सहाय्य करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार देशात सुमारे 1,86,00,000 बांधकाम मजुरांना 5,000 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं असून हे पैसे या मजुरांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आल्याचंही गंगवार यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय नौदलात 3 दशकाहून अधिक काळ सेवा बजावणारी निवृत्त विमानवाहू युद्धनौका INS विराट आज अखेरच्या जलप्रवासासाठी मुंबईच्या किनाऱ्याहून गुजरातकडे रवाना झाली. विराटला गुजरातमधील अलंग या जहाज तोडणी बंदरात नेलं जाणार आहे. ऐकूयात याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून. 1959 साली ब्रिटिश नौदलात दाखल झालेली INS विराट ही युद्धनौका 1986 साली भारतानं खरेदी केली. त्यानंतर साधारण 30 वर्षांच्या भारतीय नौदलातील सेवेनंतर 6 मार्च 2017 रोजी ही विमानवाहू युद्धनौका नौदलाच्या सेवेतून निवृत्त झाली. तेव्हापासून विराट मुंबईतील नौदलाच्या तळावर उभी होती. या युद्धनौकेचं युद्ध संग्रहालयात रूपांतर करण्यासाठी आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रानं तयारी दाखवली होती. मात्र इतक्या प्रचंड आकाराच्या युद्धनौकेचं स्मारकात रूपांतर करणं व्यवहार्य ठरणार नसल्यानं भारतीय नौदलानं याबाबत उत्सुकता दाखवली नाही. त्यामुळे अखेर विराटला मोडीत काढण्याचा निर्णय झाला. केंद्र सरकारच्या मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशननं निविदा प्रक्रियेद्वारे श्रीराम ग्रुप या खासगी कंपनीला विराट मोडीत काढण्यासाठी देण्याचा निर्णय केला. श्रीराम ग्रुपनं यासाठी 38,54,00,000 रुपये मोजले. युद्धनौकेवरील उच्च प्रतीचं स्टील, बुलेट प्रूफ सामान आणि अन्य सुट्या धातूंना बाजारात मोठी मागणी असते. त्या रूपात या विराट नौकेचं अस्तित्व काही अंशी टिकून राहील, बाकी मागे राहतील. या नौकेनं मूकपणे बजावलेल्या शौर्याच्या कामगिरीच्या आठवणी. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मुंबईहून गौरीशंकर घाले यांच्यासह प्रशांत जाधव, पुणे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 27 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 69वा भाग असेल. नागरिकांनी आपल्या सूचना नमो ॲप किंवा MyGov खुल्या मंचावर पाठवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे. आकाशवाणीची सर्व केंद्र तसंच वेबसाईट आणि न्यूज ऑन एआर या ॲपवरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या ठामपणामुळे अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि इतर ई कॉमर्स पोर्टलला खादीच्या ब्रँड नावानं उत्पादनं विक्री करणाऱ्या 160हून अधिक संकेतस्थळं काढून टाकण्यास भाग पाडलं आहे. खादी इंडिया नावानं 1000हून अधिक कंपन्या आपल्या उत्पादनांची विक्री करत असल्यानं खादी इंडिया या ब्रँडचं आणि खादी कारागिरांचं नुकसान होत असल्याच्या कारणावरून या कंपन्यांना कायदेशीर नोटीस देण्यात आली असल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. खादी नावासह असलेला इतर मजकूर हटवण्यासाठी त्यांना 10 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. हे ई कॉमर्स पोर्टल खादीचे मास्क, हर्बल साबण, शॅम्पू, सौंदर्य प्रसाधनं, हर्बल मेहंदी, जॅकेट्स, कुर्ता आणि अशी अनेक उत्पादनं खादी या ब्रँड नावाचा वापर करून वेगवेगळ्या विक्रेत्यांमार्फत विकत होते. कोरोनापासून सुरक्षितता म्हणून घरी बनवलेले एका थराचे मास्क देखील अधिक सुरक्षित आहेत असं अमेरिकेच्या उर्बाना चॅम्पिपेन इथल्या इलिनॉय विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी म्हटलं आहे. शिंकण्यातून, खोकल्यातून मोठे थेंब त्यांना गती मिळाल्यास सहज बाहेर पडून ते हवेत पसरू शकतात असं एक्स्ट्रीम मेकॅनिक्स लेटर्स या मासिकात प्रकाशित करण्यात आलेल्या एका लेखात संशोधकांनी म्हटलं आहे. घरात वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या 11 प्रकारच्या कापडांचा संशोधकांनी अभ्यास केला असून त्यातून मिळणारी श्वसन क्षमता, शिंकण्यातून आणि खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या थेंबांची रोधन क्षमता तपासून पाहिली आहे. त्यामुळे हे मास्क सुरक्षा देत असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे. भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचं आज सकाळी मुंबईत प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. त्यांनी 4 वेळा आमदार म्हणून निवडून येत मुलुंड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे नेते विनोद तावडे यांनी सरदार तारासिंह यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. सरदार तारासिंह हे भाजपचे लोकप्रिय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते होते. ते सर्व प्रकारच्या सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर होते अशा शब्दात राज्यपालांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 40 वर्षाहून अधिक काळ तळमळीनं जनतेची कामं करणारा जनप्रतिनिधी म्हणून प्रभावी कारकीर्द असलेल्या सरदार तारासिंह यांच्या निधनामुळे भारतीय जनता पक्ष मुंबईचं कधीही भरून निघणार नाही असं नुकसान झालं आहे असं उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. ज्येष्ठ साम्यवादी नेत्या आणि माजी खासदार कॉम्रेड रोझा देशपांडे यांचं आज मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत्या. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आणि गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतला होता. 1974 साली त्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. त्यांनी कामगारांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक समित्यांवर काम केलं होतं. विशेषतः महिला कामगारांच्या प्रश्नासाठी आणि महिलांना गरोदरपणात हक्काची रजा मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रचार आंदोलनात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. जम्मू काश्मीर मधल्या कुपवाडा जिल्ह्यात कंडी भागातील चक केगाम इथं सुरक्षा दलानं काल शोध मोहिमेदरम्यान अतिरेक्यांचे गुप्त ठिकाण शोधून काढलं आणि तिथून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत केला. यामध्ये बंदुका, हातबॉम्ब, स्फोटकं यांचा समावेश आहे. या भागात अजूनही शोध मोहीम चालू असल्याचं लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचारी सुरक्षा हमी सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर. कामगारांच्या हितासाठी 3 विधेयकं लोकसभेत सादर. 2000 रुपयांच्या चलनी नोटांची छपाई बंद करण्याचा कोणताही निर्णय नाही. आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवण्याची केंद्राची राज्यांना सूचना. आणि भारतीय नौदलात 3 दशकाहून अधिक काळ सेवा बजावणारी निवृत्त विमानवाहू युद्धनौका INS विराट अखेरच्या सफरीवर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.